हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणास बसले आहेत. त्यांची तब्येत अत्यंत खालावली असून त्यांना आता मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आवाहन. सिनेमातील रॅन्चोवर आपण प्रेम केलं, मग खऱ्या आयुष्यातील सोनम वांगचुक याच्यासाठी आवाज का उठवत नाही, असा सवाल अभिनेते सयाजी शिंदे यांनी विचारला आहे. तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान सोनम वांगचुक याच्या मागण्यावर तरी लक्ष द्या. देशासाठी अशा व्यक्ती अत्यंत महत्वाच्या आहेत. मी प्रत्येक सुजाण नागरिकाला आवाहन करतो की सोनम वांगचुक याच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे आणि सरकारने त्याच्या मागण्यावर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती देखील सयाजी शिंदे यांनी केली आहे. सोनम वांगचुक याच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया देखील अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.